अक्कलकोट आगारात 10 नवीन लालपरी दाखल। अक्कलकोट शहरात वातानुकूलित बस स्थानकाचे बांधकाम होत असताना 10 नवीन आरामदायी बसेस आणल्याने आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या कार्याचे कौतुक स्वागत होत आहे। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या विशेष प्रयत्नातून अक्कलकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास होत असताना अक्कलकोट तालुक्यातील स्वामी भक्तांसाठी वातानुकूलित बस स्थानक इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास येत असताना आता अक्कलकोट आगारास अशोक लेलँड कंपनीच्या नवीन आरामदायी प्रवासासाठी असलेल्या 10 नवीन बसेस मंजूर करून आणले असून त्यापैकी 5 बसेस आगारात दाखल झालेली आहेत तर 5 मार्गावर आहेत। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या काम करण्याच्या हतोटीबाबत अक्कलकोट तालुक्यातून व स्वामी भक्तांनी समाधान व्यक्त केला जात आहे। तसेच एसटी कर्मचाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे। या बसेस लोकार्पण सोहळा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या शुभ हस्ते लवकरच पार पडणार असून अक्कलकोट आगारास बसेस उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार सचिन कल्याण शेट्टी सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रण अमोल गोंजारी, यंत्र अभियंता शीतल बिराजदार, सुरक्षा दक्षता अधिकारी खंदारे, विभागीय वाहतूक अधिकारी पाटील, विभागीय वाहतूक अधीक्षक नकाते, तत्कालीन आगार व्यवस्थापक नागेश जाधव व विद्यम आगार व्यवस्थापक रणजित साळवे व कार्यशाळा अधीक्षक संजय कांबळे यांचे सेवा शक्ती संघ एसटी कर्मचारी संघ अक्कलकोट आगार यांच्या वतीने आभार व्यक्त केले आहे। अक्कलकोट शहरात तालुका वासियांच्या आशीर्वादाने सुसज्ज वातानुकूलित बस स्थानक होत असताना काही मोडकळीस आलेले बसेस कायमस्वरूपी सेवेतून मुक्त करून नवीन आरामदायी बसेस आणण्याची मागणी एका एसटी कामगार संघटनेने वारंवार करत होती। त्याची गांभीर्य लक्षात घेऊन 10 आरामदायी बसेस मंजूर करून आणलेली आहे। गरज पडल्यास आणखीन बसेस आणणार आहे। आमदार सचिन कल्याण शेट्टी। अक्कलकोट आगारासाठी B6च्या 10 बसेस आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रयत्नातून मंजूर झाले असून त्यापैकी 5 बसेस अक्कलकोट आगारात पोहोचलेले आहेत। आणखीन 5 बसेस येत्या 2 दिवसात येणार आहेत। रणजित साळवे, आगार व्यवस्थापक, अक्कलकोट।